नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता आपण फायनली पाहतोय सिद्धिराज गाडे पाटील उर्फ आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धू आणि भावना या दोघांची हळद सुरू झालेली आहे. तर इकडे आता आजी ही म्हणत आहे की बापरे, अजून यांची हळद तयार नाही, हळदीचा पत्त्या नाही. बरं आता राहू दे, तुम्ही पूर्वी जा बाळा, हळदीची ती 2 तबकं घेऊन ये. त्याबरोबर पूर्वी जात असते. तर आता भावनाची आजी म्हणते 2 तबकांची काय गरज, सिद्धूचीच उष्टी हळद भावनाला लावायची आहे ना. त्यावर आजी सांगते की नाही, आमच्याकडे उष्टी हळद लावण्याची पद्धत नाही आहे. तर दुसरीकडे आता संतोष हा किशोरबरोबर फोनवर बोलत पुढे निघून आलेला असतो. तो खूप पुढे निघून आलेला असतो आणि फोन कट करून तो पटकन मागे फिरतो आणि म्हणतो, ए आनंदी चल पटापट. आणि मागे बघतो तर काय, आनंदीच मागे नाही आहे. आता मात्र इथे संतोष दादाला टेन्शन येतं. तो विचार करतो, बापरे, ही मुलगी राहिली कुठे, आता हिला घ्यायला पुन्हा मागे जावं लागणार. आणि मग तो मागे येऊन बघतो, पण त्याला आनंदी कुठे दिसत नाही. आता इकडे तो लगेचच आनंदीला शोधायला सुरुवात करतो, शोधाशोध सुरू करतो. सगळ्या लोकांना विचारत असतो, एक लहान मुलगी पाय पकडून चालत होती, तिला तुम्ही कुठे पाहिलंत का. पण लोक आता नकार देत असतात. तर दुसरीकडे आनंदी हिने चालायला सुरुवात केलेली असते आणि भावना आई अशा हाका ती मारत असते. पण अर्थात भावना तर तिकडे लग्नात आहे, त्यामुळे ती तर इथे येणं शक्यच नाही आहे. तर आता इथे निलांबरी वहिनी ही हळदीची 2 तबकं घेऊन चाललेली असते. जानू लगेचच पुढे येते आणि म्हणते, वहिनी अहो तुम्ही कशाला करताय, माझ्याकडे द्या, मी करते. ती म्हणते, अगं असू दे, माझ्याही दिराचं लग्न आहेच की. तर दुसरीकडे आता हळदीची निलांबरी वहिनीने तबका आणल्याबरोबर पूर्वीला मात्र खूप जास्त टेन्शन येतं. ती विचार करायला लागते की बापरे, मी खास खुजलीची पावडर मिक्स केलेली हळद नेमकी कोणती आहे. आता मी तर डाव्या बाजूच्या वाटीमध्ये टाकली होती, पण निलांबरी वहिनीने हळदीची तबका आणताना काही गडबड केली असेल तर सिद्धूच्या अंगाला जर ही हळद लागली तर मात्र आजी मला सोडणार नाही, त्या माझा जीव घेतील. तर इकडे आता सिद्धूला आईने ओवाळायला घेतलेलं असतं. आई औक्षण करते. तर इकडे सिद्धू मात्र खूप जास्त खुश असतो. पोटात अगदी फुलपाखरं उडत असतात, कारण फायनली आज भावना मॅडम म्हणजेच त्याची बायको होणारी भावना सिद्धिराज गाडे पाटील होणारी मुलगी त्याच्या शेजारी बसलेली असते. मग आता इथे ओवाळून झाल्यावर लगेचच हळद लावायला सुरुवात करत असते आई. इतक्यात आरती वहिनी येऊन ओरडते, थांबा. त्याबरोबर सगळे तिच्याकडे बघायला लागतात. तर ती म्हणते, मी हे त्या दोघांसाठी फुलांचे दागिने बनवलेत, स्वतः घालायचे का त्यांना. त्याबरोबर आजी म्हणायला लागते, हे काय, हे असे आव आणला की जसे काय सोन्याचेच दागिने बनवून आणलेत. बरं बनवले तर बनवले फुलाचे दागिने, किमान चांगल्या एखाद्या बनवणाऱ्याकडून बनवून तरी घ्यायचे होते, स्वतःच बनवले. त्यावर सिद्धू म्हणतो, आजी नेमकं काय करायचं गं तुझं, फुलांनाही दोष देशील आता. आणि जर फुलवाल्यांकडून फुलांचे दागिने बनवून घेतले असते तर त्यांनी ते फक्त ऑर्डर ह्या हिशोबाने बनवून दिले असते, पण आरती वहिनीने ते प्रेमाने बनवले आहेत. ते बघ ना आरती वहिनी, तुम्ही बनवलेत ना दागिने, मला ते खूप आवडलेत, तुम्ही घाला. त्याबरोबर आता आरती वहिनीही लगेचच आता त्या दोघांनाही दागिने देते. भावना ते फुलांचे दागिने घालून अगदी खूप सुंदर दिसत असते. नवरकळा जी म्हणतात ती आता भावनाच्या पूर्ण रूपाला आलेली असते आणि तिचं रूप छान दिसत असतं. तर आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. आता हळद ही लागत असते, पण आजीने जो काही गोंधळ घातलेला असतो ना, आमच्याकडे उष्टी हळद लावत नाही म्हणून, तो काही सिद्धूला पटलेला नसतो. कारण त्याला माहिती आहे गाडे पाटलांकडे सुद्धा नवरीला नवरदेवाचीच उष्टी हळद लागते. त्यामुळे सिद्धूला आता भावनाला स्वतःची उष्टी हळद लावायची होती. मग सिद्धू लगेचच आपल्या एका मित्राला बोलवतो. आता तो म्हणायला लागतो की काय भाई, आता कसलं टेन्शन आहे, आता तर भावना मॅडम शेजारी आहेत तुझ्या. सिद्धू म्हणतो, अगं अरे मला उष्टी हळद लावायची आहे भावना मॅडमना, पण हे आजीने बघ ना काय मध्येच काढले. त्यावर तो म्हणतो, इतकंच ना, डोंट वरी. आणि मग तो लगेचच वीणा वहिनीकडे येतो आणि वीणा वहिनीला सांगतो की सिद्धूबाईला वहिनींना उष्टी हळद लावायची आहे. त्याबरोबर लगेचच वीणा वहिनी म्हणते, होणार, जावे बापूंची इच्छा पूर्ण होणार, फक्त तुम्ही त्यांना सांगा, थोडा धीर धरा. मग लगेचच आरती वहिनी आणि वीणा वहिनी आता पुढे येतात भावनाकडे आणि तिला म्हणतात की अगं भावना, तू ज्या स्टूलवरती बसली आहेस तो स्टूल मगापासून जरा हलतोय, तू जरा उठ बरं, आम्ही सरळ करतो. भावना म्हणते, नाही वहिनी ठीक आहे, मी नाही हलत आहे. त्यावर त्या दोघी म्हणतात, अगं नाही नको, अजून हळदीचा कार्यक्रम खूप व्हायचा बाकी आहे,
उगाच तुला प्रॉब्लेम व्हायला नको. मग त्या तिला उठवतात. मुद्दामून वीणा वहिनी आपल्या स्टूलवरती हात टेकते. हा झालं आता बस असं तिला सांगतात. आरती वहिनी मुद्दाम तिला हात देखील देते आणि वीणा वहिनी आता धक्का देते भावनाला. भावना हिचा ध्यानीमनी काही नसतं, तिचा तोल जातो आणि पटकन सिद्धू तिला पकडायला उठून उभा राहतो. आणि दरम्यान भावना आणि सिद्धू एकमेकाच्या खूप जास्त जवळ आलेले असतात आणि फायनली सिद्धूची इच्छा पूर्ण झालेली असते. भावनाच्या गालाला सिद्धूची उष्टी हळद लागलेली असते आणि हे बघून सिद्धूला खूप 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 जास्त आनंद झालेला असतो. तर भावनाला मात्र प्रश्न पडतो की हे असं सगळं कसं घडलं. तर तोपर्यंत आता आईला आठवतं की गुरुजींनी सांगितलेलं आहे की 1 वाजेपर्यंत लग्न लावलं तर तुमच्या मुलाच्या जीवाला काहीही धोका नसेल. आई लगेचच म्हणायला लागते की वेळ वाया जातोय, आपण पुढच्या विधीने आता सुरुवात करूया, तुम्ही भावनाला हळद लावायला घ्या. त्याबरोबर लगेचच आता भावनाची आई भावनाला हळद लावायला सुरुवात करते. अर्थात आपल्या मुलीची जर हळद असेल तर कोणतीही आई ह्या क्षणी थोडी का होईना पण भावनिक होईलच. आणि तीच गोष्ट आता भावनाच्या आईच्या बाबतीत सुद्धा घडते. आई आणि भावना दोघीही भावनिक झालेल्या असतात, पण दोघीही स्वतःच्या इमोशन्सना ताब्यात घेतात, कंट्रोल करतात आणि आई तिकडनं मागे निघून जाते. त्यानंतर आता एक एक करून वीणा वहिनी, आरती वहिनी, मंगल, त्याचबरोबर जानू सगळ्याजणी पुढे येतात आणि भावनाला हळद लावून जात असतात. आता हळदीचा विधी पूर्ण झाला, आपण पुढच्या लग्नाच्या विधीनं सुरुवात करू असं आई म्हणत असते. सिद्धू म्हणतो अगं एक मिनिट आई, अगं हळद अजून पूर्ण झाली आहे कुठे. आई म्हणते म्हणजे. त्यावर सिद्धू सांगतो अगं आता फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने मला हळद लावली आहे, पण सिद्धिराज गाडे पाटलांची हळद खेळायची बाकी आहे, ती सुद्धा त्यांच्या स्टाईलने. मग काय, सिद्धू लगेचच तिथे बाजूला असलेला हळदीचा बाऊल उचलतो, आजीकडे येतो आणि आजीला मस्त हळदीने पूर्ण रंगवून काढतो. आजी सिद्धूला म्हणत असते सिद्धू अरे काय करतोयस हे, थांब पहिला सिद्धू थांब. त्यावर सिद्धू म्हणतो अगं नाही का आजी, ग्लो आला पाहिजे ना तुझ्या चेहऱ्यावर, माझ्या लग्नात सुंदर दिसली पाहिजे तू. आजी म्हणत असते सिद्धू थांब रे, मी काय तुला तुझ्या एवढी वाटते का. सिद्धू म्हणतो अगं आज फक्त तुलाच नाही, मी पप्पांना पण हळद लावणार आहे पप्पा. त्याबरोबर लगेचच पप्पा सिद्धूवर ओरडतात. सिद्धू म्हणतो पप्पा थोडीशी. पप्पा म्हणतात सिद्धू आणि ते तिकडनं निघून जातात. आता सिद्धू लगेचच आईला म्हणतो आई, त्याबरोबर आई म्हणते सिद्धू आणि ती सुद्धा तिकडनं निघून जाते. तर इथे भावनाला मात्र आता आनंदीची काळजी वाटायला लागलेली असते. आनंदी अजून पोहोचल्या कशा नाही हा विचार आता ती करत असते. तर इकडे आता आनंदी रस्त्याने चालत असते, इतक्यात एक बाईकवाला तिच्या समोर येतो आणि पटकन बाईक थांबवतो आणि तिला विचारतो काय गे मरायचं आहे का तुला, आणि पुन्हा तो त्याची बाईक घेऊन पुढे जातो. आता आनंदी रस्त्याने चालत असते, इतक्यात तिला एक चांगला व्यक्ती दिसतो. ती त्याला विचारते काका माझी भावना आई कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का हो. त्याबरोबर आता हा बिचारा माणूस जरा आसपास बघतो तर रस्त्याला काही लोक नसतात. मग तो आता आनंदीला विचारतो बाळा तू हरवली आहेस का. त्यावर आता आनंदी काहीच उत्तर देत नाही. तो आता आनंदीला सांगतो की तू एक काम कर, ये इथे बस. आणि मग आता तो आनंदीला घेऊन एका जागी बसतो आणि मग तिला विचारतो मला सांग तुला तुझ्या भावना आईचा नंबर पाठ आहे का. त्यावरती म्हणते हो आहे आणि मग ती मोबाईलवर नंबर टाकते. आता तो व्यक्ती भावनाला कॉल देखील करतो, पण अर्थात आता भावनाची हळद सुरू असल्या कारणामुळे तिचा मोबाईल तिच्याकडे नसतो. तो व्यक्ती म्हणतो बाळा तुझी भावना आई फोन नाही उचलत आहे, तुझ्याकडे दुसरा कोणाचा नंबर आहे का. आता मात्र इकडे आनंदीकडे दुसरा कोणाचाच नंबर नसतो. ती रडायला लागते. तो माणूस तिला म्हणतो तू शांत हो, पहिले शांत हो, हे घे पाणी पी. तर दुसरीकडे आता सिद्धू आजीला हळद लावतो आणि तिकडनं निघून जातो. आता मात्र आजीच्या अंगाला चांगलीच खाज सुटायला लागते, कारण पूर्वीने ज्या हळदीमध्ये खाज खुजलीची पावडर मिक्स केलेली असते आता ही तीच हळद आजीच्या अंगाला लागलेली असते. तर आता दुसरीकडे पूर्वी विचार करायला लागते की बाप रे काय घडून बसलं हे, मी ज्या ह्याच्यामध्ये खाज खुजलीची पावडर मिक्स केली होती ती हळद आजींच्या अंगाला लागली, मी मेले. तर दुसरीकडे आता इथे दळवी कुटुंबांची सुद्धा हळद खेळायला सुरुवात झालेली असते. आई मला नको हळद लावूस असं वीणाला म्हणत असते, तर बाबा सांगतात की अगं आपल्या मुलीची हळद आहे, शगुन असतो, लावून घे. तर दुसरीकडे जानूचा मूड काही फार बरा नसतो. जयंतीला अलगद विचारतो जानू काय झालं, तुझा चेहरा का पडलाय. त्यावर जानू म्हणत असते माझ्या भावनाताईचं लग्न ह्या सिद्धूबरोबर होत आहे ना, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे जयंत. त्यावर जयंत हा आता जानूला समजावून सांगतो, हे बघ जानू तू असा विचार कर ना की बाबांनी हा निर्णय घेतला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी पूर्ण विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला असणार, मग आपण याला विरोध कशाला करायचा. आणि सध्या तू बाकीच्या गोष्टींपेक्षा जास्त भावनाताईच्या चेहऱ्याकडे बघ ना, बघ तिचं सुख महत्त्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी नाही, कळतंय का तुला. आता जयंत अगदी पहिल्यांदा एवढं समजूतदार असल्यासारखं भावनाच्या वतीने आता जानूला समजावून सांगतोय, सिद्धूची बाजू मांडतोय. तर आता इथे जानू काही बोलत नाही, पण तिला काही भावना आणि सिद्धूचं लग्न फार पटलेलं नसतं.
तर दुसरीकडे आता मंगल म्हणायला लागते, विना तू मगाशी आजीला हळद लावलीस, मला नाही लावलीस, मला हळद लाव. विना वहिनी म्हणते, अहो ताई आत्ताच हळद संपली हो, थांबा थांबा मी तुमच्यासाठी दुसरी हळद घेऊन येते. आणि विना वहिनी तिकडनं निघून जाते. आता जी खास खुजलीची हळद असते ती तिथेच बाजूला खुर्चीवरती ठेवलेली असते. आता मंगल लगेचच म्हणते, अगं ही काय विना, इथे हळद होती. पण विना वहिनी थांबत नाही, ती मुद्दाम पुढे निघून जाते. आता मंगल लगेचच म्हणायला लागते, ठीक आहे नका लावू मला कुणी हळद, मला माहिती आहे तुम्ही सगळे मुद्दाम असं करताय, मला कोणाची गरजच नाही आहे, मीच लावते मला हळद. आणि असं म्हणून आता ती मस्त ते हळदीच्या बाऊलमधनं हळद काढते. ये चेहऱ्याला लाव, मानेला लाव, कपाळाला लाव, दोन्ही हाताला लाव, वर भरून हळद लावून घेते. आणि त्यानंतर मग सुटायला लागते, ती म्हणजे अंगाला खूप जोरजोराने खाज. आता अगदी खरडून खरडून ती अंग खाजवायला लागते. तर दुसरीकडे आजीच्या अंगाला सुद्धा खाज सुटत असते. बरं, आजी अंगाला खाजवत असते. पूर्वी ते बघत असते आणि पूर्वी आजीला विचारते, आजी त्रास होतोय का तुम्हाला? आजी म्हणते, दिसत नाही आहे का तुला? मी खरं सांगू का मला काय वाटतंय, तू इथे सिद्धू आणि भावनाचं लग्न मोडायला नाही तर आम्ही तुझं आणि सिद्धूचं लग्न लावून देऊ शकलो नाही ना, त्याचा माझ्याकडून वचपा काढायला आली आहेस. त्याबरोबर आता पूर्वी म्हणते, नाही हो आजी असं काही नाही आहे. आजी म्हणते, पहिले निघ माझ्या नजरेसमोरून, बाजूला हो. त्याबरोबर पूर्वी आता तिकडनं पळ काढते. त्यानंतर आता इथे आजी अंग खाजवत असते. इतक्यात तिला कंपनी म्हणून मंगलसुद्धा जॉईन करते. आता मस्त दोघीजणी अंग खाजवत असतात. तर आता आरती वहिनी आणि वीणा वहिनीला हे सगळं बघून जाम मजा येत असते. दोघीजणी हसत असतात आणि म्हणत असतात, यांना असंच पाहिजे. आता लगेचच त्या दोघींनाही आठवायला लागतं, पूर्वीने हळदीमध्ये खास खुजलीची पावडर मिक्स करताना आरती वहिनीने पाहिलं होतं. आरती वहिनीने लगेच त्या ठिकाणी वीणा वहिनीला बोलावलं होतं आणि ही गोष्ट सांगितली होती की या हळदीत खास खुजलीची पावडर टाकली, आता आपण काय करायचं. त्यावेळेस वीणा वहिनी म्हणाली होती, यामध्ये चूक कोणाची आहे? मंगलताईंची. मंगलताईंनी जर आधीच हळद कालवली असती तर पूर्वीने संधीचा फायदा घेतला नसता आणि इथे येऊन खुजलीची पावडर वगैरे टाकली नसती. मग चूक दोघींची आहे, मग शिक्षा दोघींनाही मिळायला पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि मग मुद्दामून वीणा वहिनीनेच ज्या बाऊलमध्ये खास खुजलीची हळद होती तिच्यावरती टिकली लावून ठेवली होती, जेणेकरून तिला कळावं ही कोणत्या वाटीत खास खुजलीची पावडर आहे. आणि मग बरोबर प्लॅनप्रमाणे दोघींनी मिळून फक्त आजी आणि मंगललाच ती हळद लागली जाईल याची पुरेपूर काळजी घेतली आणि अगदी त्यांना हवं होतं तसंच घडलं. या दोघींना खास खुजलीची हळद लागलेली होती आणि आता दोघींना खूप खास सुटत असते. आता मंगल इकडे म्हणत असते, हे असं लगीन घरात कोणी वागतं का? आजी तुम्हाला काय वाटतं, मुद्दाम केलंय का हे तुमच्याच घरातल्या कोणीतरी? नाही, जर मुद्दाम केलं असेल ना तर तो खुर्चीत बसला की त्याची खुर्ची मोडेल, शिडीवरून उतरताना खाली पडेल. आता हे सगळं आजीनेच केलेलं असतं, त्यामुळे आजी काही बोलत नसते. तर दुसरीकडे आता इथे आरती वहिनी ही भावनाला विचारत असते, भावनाताई अगं काय झालं, तुझा चेहरा का पडलाय? आता तर तुझी हळद बी एवढी चांगली पार पडली की. त्यावर आता तिला भावना उत्तर देत असते की अगं अजून आनंदी आलेले नाही आहेत, त्यामुळे मला ना आता काळजी वाटते. माझं लक्ष हळदीत नव्हतंच, आज माझी हळद होती, आज त्या इथे असायला हव्या होत्या, त्यांनीही हळद लावली पाहिजे होती मला, त्याच गोष्टीचा मी विचार करते. इतक्यात त्या ठिकाणी वीणा वहिनी आलेली असते. आरती वहिनी म्हणते, हे बघ वीणा वहिनी आली. वीणाताई तुम्ही सांगा बरं, संतोष दादांना काही फोन वगैरे केला होतात का? त्याबरोबर वीणा वहिनी म्हणते, हो केला होता ना मी मघाशीच फोन. त्यांनी सांगितलंय की ते आणि आनंदी दोघंही निघालेत, एव्हाना पोहोचतील असते. त्याबरोबर लगेचच वीणा वहिनी विचारते, का गं काय झालं? त्यावर आता लगेचच भावना म्हणते, नाही काही नाही, मीच विचारलं होतं आनंदी कुठपर्यंत पोहोचला हे कळण्यासाठी, बस बाकी काही नाही. त्यानंतर आता इथे लगेचच सिंचनाला तिचा नवरा थांबवत असतो. ऐक ना सिंचू प्लीज थांब. सिंचना म्हणत असते, हे बघ मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, हे बघ प्लीज ऐकून घे माझं, मी हे लग्न थांबवण्याचा खूप प्रयत्न केला गं, पण कोणीच माझं नाही ऐकलं, माझा नाईलाज झाला, पण तू प्लीज माझ्यावर रागवू नकोस ना, माझ्याशी बोल. त्यावर सिंचना म्हणत असते, नाही तुझ्या घरच्यांना मीच चुकीची वाटते ना, मग ठीक आहे, आजपर्यंत मी दळवी कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आली आहे, पण जर त्यांना मी चुकीची वाटते ना तर इट्स नॉट माय प्रॉब्लेम. आता इकडे तो तिचा हात धरत असतो, तर ती डोंट टच मी असं त्याला सांगते. तर आता तो म्हणत असतो की प्लीज माझ्यावर रागवू नकोस, ऐकून घे माझं. मग सिंचना म्हणते, ठीक आहे, जर तुझी हीच इच्छा असेल ना तर माझ्याकडे एक पर्याय आहे. त्यावर आता लगेचच इकडे तो म्हणायला लागतो की ठीक आहे, तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे, तू बोल मला काय करायचं आहे. त्यावर सिंचू त्याला सांगते की मग आज तू भावनाताईच्या लग्नामध्ये दळवींचा मुलगा म्हणून नाही तर गाडे पाटलांचा जावई म्हणून आणि माझा नवरा म्हणून उभा असशील. तू हे लग्न तसं अटेंड करायचं. भावनाताईच्या लग्नात एकही विधी तू भाऊ म्हणून पार पाडायचा नाहीस. मंजूर आहे? नाही ना जमणार? त्याबरोबर आता भरल्या डोळ्याने तो म्हणतो, ठीक आहे,
तुझ्या मनासारखं होईल, हे करायलाही मी तयार आहे. आता मात्र सिंचनाला आश्चर्य वाटतं. सिंचना त्याच्याकडे बघतच राहते. तर दुसरीकडे आई ही आता भावनाची बॅग भरत असते. इतक्यात त्या ठिकाणी सिद्धू येतो. सिद्धू आईला म्हणत असतो, मला मान्य आहे काकू, तुम्ही माझ्यावरती रागवलं आहे. तुम्ही माझ्यावरती रागवा, ओरडा, चिडा, बोला, पण प्लीज काहीतरी बोला. हे बघा, मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली. त्याबरोबर पुढे तो हेही सांगतो, खरं तर मला ज्या वेळेस कळलं ना की भावना मॅडम तुमची मुलगी आहेत, त्यावेळेस खरोखर मला तुम्हाला येऊन सगळं खरं सांगायचं होतं. पण काय करू, धीर नाही झाला माझा. पण आता मला खात्री आहे वेळेनुसार हळूहळू तुमचा राग कमी होईल आणि तुम्ही मला माफ कराल. पण मी तुमच्यासाठी ही साडी आणली आहे, तेवढी तुम्ही घ्या ना. त्यावर ती म्हणते की हे बघ, ज्याच्याकडून चूक होते किंवा ज्याच्याकडून फसवणूक होते माझी, त्याच्याकडून मला काहीच नको आहे. सिद्धू म्हणत असतो, काकू प्लीज असं नका करू. हे बघा, अहो आज तुमच्या लाडक्या मुलीचं आणि तुमच्या जवळच्या मित्राचं लग्न आहे. मग त्याच्यामध्ये वरमाईला चांगली साडी तर वधूमाईला चांगली साडी तर असलीच पाहिजे. आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी ही साडी आणली आहे. प्लीज घ्या नाही काकू साडी. आता मात्र वधूमाईला मानाची साडी आणली आहे असं सिद्धूने म्हटल्याबरोबर आईचे डोळे भरतात. आई सिद्धूकडे बघायला लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता वीणा वहिनी आणि आरती वहिनीने ही जी काही चांगली आजीला आणि मंगलला अद्दल घडवली आहे ते त्यांनी योग्य केलं की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पण यामध्ये ना थोडीशी शिक्षा ही पूर्वीलाही मिळायला हवी होती. पूर्वीबरोबर पार्शलिटी झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम उत्तम आनंद घेता आला पाहिजे. आजचा हा आपला व्हिडिओ तर इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता आपण आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.